रायगड जिल्ह्यात 2 खासदार आणि 7ही आमदार महायुतीचे आहेत आणि राहतील. खासदार सुनील तटकरे यांना ठाम विश्वास. लोहारे येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या 3 रस्त्यांचे भूमिपूजन. राज्यातील महायुतीचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावाघरामध्ये पोहोचवा म्हणजे आज रायगड जिल्ह्यातील 2 खासदार आणि 7ही आमदार महायुतीचे 100% आहेत. ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही राहतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या 3 रस्त्यांचे भूमिपूजन खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले असता ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, चंद्रकांत बुवा जाधव, निलेश महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, तालुका प्रमुख निलेश आहिरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा पवार, अनिल भिलारे, पोलादपूर तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महामुंबईसह शैलेश पालकर, पोलादपूर. ह्याच्याप्रमाणे पैशाप्रमाणे नारळ आणायचा. ते तालुका 3 कोटी 84 लाख अशा जवळपास 6-6.5 कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे विधिमंडळाचे प्रतोद महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरत गोगावले, माझे सहकारी शिवकांत निकम, चंद्रकांतजी कळंबे, चंद्रकांत बुवा जाधव, अपेक्षिताई कारेकर, श्रोत मनोजजी भागवत, विठोबा पार्टे, प्रतिभाताई पवार, निलेशजी आहिरे, रिहान देशमुख. कदाचित कोणाचं चुकून नावं घ्यायचं राहिलं असेल तर मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व शासकीय अधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या या साऱ्या पंचकृषींतील उत्साहाच्या वातावरणात जमलेल्या माझ्या तमाम ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो,